नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो व स्कॉलरशिप व एनिमल्स देणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो. आपल्या सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी या ॲपमध्ये व आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत टीईटी एक्झाम मध्ये पडणारे काही प्रश्न. ओके. आजचा पहिला प्रश्न स्क्रीनवर येतोय. ए बरोबर घनमुळामध्ये 11, बी बरोबर 2 वर्गमुळात 2, सी बरोबर 2 घनमुळात 2. ठीक आहे, लिहून घेतलं. तर तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पर्याय देतोय. पहिला पर्याय, ए मोठा आहे बी पेक्षा, बी मोठा आहे सी पेक्षा, ए मोठा आहे सी पेक्षा, सी मोठा आहे बी पेक्षा, बी मोठा आहे सी पेक्षा, सी मोठा आहे ए पेक्षा, सी मोठा आहे ए पेक्षा, ए मोठा आहे बी पेक्षा. हा प्रश्न विचारला आहे टीईटी एक्झामला पेपर 2 साठी 2018ला. ओके. सर आम्हाला काही कळच नाही झाले, आम्हाला सोडवायचं कसं समजावून सांगा. समजावून सांगूया. ओके. आता बघा सर, सोडवायचं कसं तर आपलं ए बी सी ची व्हॅल्यू कम्पेअर करायची. काय करायचे? ए बी सी च्या व्हॅल्यू कम्पेअर करायची. आता बघा ए ची जी व्हॅल्यू आहे ती घनमुळात दिली आहे, बरोबर का नाही? सी ची व्हॅल्यू आहे, सी च्या व्हॅल्यू मध्ये सुद्धा घनमुळात दिलेलं आहे. ओके. ऑप्शन नंबर 1 सांगतात, बरं ठीक आहे. ओके. बी ची व्हॅल्यू वर्गमुळात दिली आहे. मग समजा ए चा जर घन केला, ए ची व्हॅल्यू दिली आहे घनमुळात 11 दिलेली आहे. जर मी ए चा घन केला, मी काय केला एचा घन केला, एचा जर घन केला तर काय होणार आहे? हे घनमूळ निघून जाणार आहे आणि एचा घन म्हणजे काय होणार आहे? 11 येणार आहे. इथपर्यंत समजतंय? काय अडचण आहे इथपर्यंत? नाही अडचण. बी, तर एचं घनमूळ केले, मग बीचं सुद्धा घनमूळ घनच करा ना. बीचा सुद्धा काय करा? घन करा. बीचा घन केला. ओके. बीचा घन केला म्हणजे काय केला? 2 वर्गमुळात 2, याचा सुद्धा घन केला. ओके. 2चा घन किती सांगा? 8. 8. वर्गमुळात 2चा घन कसं करणार सर तुम्ही? तर हा, तर वर्गमुळात 2, 2च्या घनाला मी काय करतोय? वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 असं लिहितोय. इथपर्यंत समजले सगळ्यांना? काही अडचण आहे इथपर्यंत? नसेल अडचण काही. नाही 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 सर. आता 8 ला 8, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे काय रे? 2 येतो. 2. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे 2 गुणिले वर्गमुळात 2. ओके. 8 दोन्ही 16, 16 वर्गमुळात 2 ही व्हॅल्यू आली कशाची? बीच्या घनाची व्हॅल्यू आली. ओके. त्यात आपण सी चं बघूया. सी, सी बरोबर काय? 2 घनमुळामध्ये 2 आहे. सीचा सुद्धा घन करूया प्रत्येकाप्रमाणे. 2चा घन 8, हा, आणि घनमुळात 2चा घन काय येतो? 2 येतो. ठीक आहे. हे जे घनमूळ आहे, घनमूळ हे घन केल्यावर निघून जाईल, बरोबर का नाही? मग सीचा घन म्हणजे काय आलं तुमचं? व्हॅल्यू काय आली सीची तुमची? 4. एकच मिनिट हा, एकच मिनिट थोडस काय चुकलंय आपलं, दुरुस्त करतो मी. हा, 2 ला 2, ह्याचं घन करायचंय, व्यवस्थित सोडवूया आपण. 2 घनमुळामध्ये
2चा घन. ओके. सी घन बरोबर 2चा घन 8. हा. वर्गमुळात 2चा घन म्हणजे नेमकं काय? तर घनमूळ म्हणजे काय आहे? सर्व म्हणजे 1/3. हे घन केलं 3 आणि घनमूळ केलं 1/3 गुणिले 1/3. ओके. हे गुणिले 1/3 काय घेतलं मी? कारण ती घनमुळात आहे, असं घनमध्ये आहे, म्हणून 1/3 घेतलं. घेतलं लक्षामध्ये. आणि घन म्हणून हे 3 कॅन्सल, हे 3 कॅन्सल. हा, म्हणजे काय राहिलं? 8 वर्ग 2 जशास तसं राहिलं. समजतंय? समजतंय का? हो सर. हो सर. हा, हॅलो मॅडम. वरून गेला एक वर करून तर एक वर. कोणता सर आवाज नाही येत. सर तुमचा आवाज नाही येत. आता येतोय आवाज? हो हो सर. सर. हा. एच्या घनाची आपण व्हॅल्यू काढली, बीच्या घनाची आपण व्हॅल्यू काढली, सीच्या घनाची आपण व्हॅल्यू काढलेली आहे. हा, तर बीचा घन 16 वर्ग 2 ही व्हॅल्यू मोठी आहे सर्वात, म्हणून बीचा घन मोठा घेतला. मग सीचा घन घेतला. 8 गुणिले वर्गमूळ 2 आहे. 8 गुणिले वर्गमूळ 2 याचं मल्टिप्लिकेशन केलं तर ती सुद्धा व्हॅल्यू मोठी येते. सर्वात लहान व्हॅल्यू कोणती? एचा घन. म्हणून या जसं घनाची व्हॅल्यू मोठी आहे त्याच पद्धतीनं संख्येची व्हॅल्यू मोठी असणार आहे. बी मोठं असणार आहे, सी मोठं असणार आहे, ए मोठं असणार आहे. थोडी मला लिंक पाठवायची राहिली होती बरं का. मी लिंक पाठवायचं विसरलो होतो. त्यामुळे तुम्ही उशीर झाला. तेवढा एक क्वेश्चन झालाय. हा क्वेश्चन तुम्ही रेकॉर्डिंग क्लासमध्ये तुम्ही बघितला तुम्हाला समजून जाईल. सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. मी आता काही रिपीट करत बसत नाही. हा प्रश्न. कारण काय होतं, पुढचे 2 प्रश्न आपले कमी होतात मग रिपीट करत बसलो. ठीक आहे. रेकॉर्डिंग तुम्हाला मी ऍपला टाकणार आहे. ऍपमध्ये तुम्ही रेकॉर्डिंग पाहिल्यावर तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. असं दिसायला जरी अवघड वाटत असला तरी खूप अवघड वाटतं. हा. कळाले हा प्रश्न सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके. आता आपण जेव्हा पुढच्या वर्गमूळ, हे वर्गमूळ घनमूळ संबंधित प्रश्न आहे बरं का. हे आपल्या स्कॉलरशिपचा सुद्धा हा घटक आहे. ओके. पुढचा प्रश्न, आजचा दुसरा प्रश्न. जर जर वर्गमुळात 19 घात 10 वर्गमुळात 10 संकेत डोबे माईक म्यूट ठेवा. बरोबर यम. तर यम बरोबर किती? असे प्रश्न आपण सोडवले बघा. स्कॉलरशिपचे विद्यार्थी सोडवले की नाही? आपल्या नोंदणीमध्ये असे प्रश्न आहेत. हो सर.
हो सर. हा प्रश्न विचारला आहे टीईटी एक्झाम 2018 ला, पेपर सेकंडला. आता हा प्रश्न सोडवायचा कसा? तो प्रश्न सोडवताना पहिल्यांदा ऑप्शन आहे ना. हा बोला. ऑप्शन द्या ना. ऑप्शन द्यायचे आहे, बरं ऑप्शन देतो, ठीक आहे. पहिलं आहे वर्गमुळात 10 वजा वर्गमुळात 6. दुसरा पर्याय आहे वर्गमुळात 15 वजा 2. तिसरा पर्याय आहे वर्गमुळात 10 वजा 3. चौथा पर्याय आहे 4 वर्गमुळात 3. ओके, आता हा प्रश्न आपण सोडूया. ओके, यम बरोबर वर्गमुळात 19 वजा 6 वर्गमुळात 10 हे दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, असं काय करता येईल, म्हणजे याचं वर्गमूळ निघून जाईल. असं काय करता येईल आपलं हे बघायचं आहे. ठीक आहे. आता बघा, बारकाईचं बघितलं तर 19 जी संख्या आहे तिथे सूत्र वापरावं लागेल बरं का. इथं थोडं तुम्हाला विस्तार सूत्राचा सुद्धा थोडा उपयोग करावा लागणार आहे. तुमचा जो विस्तार सूत्र हा टॉपिक आहे 8वीच्या मुलांचा, पण नित्यसमता टॉपिक आहे, त्यामध्ये एक सूत्र आहे. काय सूत्र आहे? ए वजा बी चा स्क्वेअर. काय सूत्र आहे सांगा बरं मला. श्रेया सांगते का तू सूत्र? श्रेया शिंदे, खूप शांत शांत बसलीस आज. तर मी सांगू का? सर मी सांगा सांगू. सांगा. तर मी सांगू. मी जे सांगतो तुम्ही सांगा. ईश्वरी जानवर तू सांग बरं. ईश्वरी जानवर सांग. ए वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. आता बघा, हा लोअर हँड करा तर सगळ्यांनी. अधिक b चा वर्ग. तर अधिक आहे तिथं. जर तर आधी तिथं प्लस राहिलं. लोअर हँड करा. हा, लोअर हँड करा श्रेया. हा, आता बघा, या विस्तार सूत्राचा वापर करावा लागतो तरच आपण पर्यायापर्यंत जातो. मग आता सर ए वजा बी वर्गाचं नाही करायचं, त्याचा विस्ताराचा वापर करायचा आहे. ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग याचा वापर करायचा आहे. मग सर याचा वापर कसा करणार? इथे 19 आहे, वजा 6चा वर्गमूळ 10 आहे. मग याचं काय करायचं आपल्याला? डिवायडेशन करायचं. बघा मी कसं करतो, लक्ष आहे सगळ्यांचं. यम बरोबर वर्गमुळात 19 ला मी काय लिहितोय? 10 अधिक 9 असं लिहितो. समजतंय? 19 म्हणजे काय आहे? 10 अधिक 9 आहे. 6 म्हणजे काय आहे? 2 गुणिले 3 आहे. वर्गमुळात झाला, वर्गमुळात 10. इथपर्यंत कळाले का? हो सर. हो सर. आता बघा, यम बरोबर हे जे 10 आहे ना, 10, या 10ला मी कसं लिहिणार आहे? या 10ला मी असं लिहिलं, वर्गमुळात 10 त्याचा वर्ग केला तर त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? 10च असणार ना, 10. बरोबर का नाही? हो. वजा 2 गुणिले 3 वर्गमुळात 10 अधिक 9 म्हणजे काय रे? 3चा वर्ग. तुमचा वर्ग. इथपर्यंत समजले सगळ्यांना? तर हो सर. वर्गमुळात 10 कसं घेतलं? तर वर्गमुळात 10चा वर्ग म्हणजे काय असणार आहे? म्हणजे 10च ना. ते हा घेतलंय मी सर, तुम्ही समज. का? कारण मला ए वर्ग वजा 2ab प्लस बी वर्ग हे विस्तार सूत्र तयार करायचं, म्हणून ते घेतलंय मी. ओके, आमचे टीईटीचे शिक्षक बंधू भगिनी त्यांना समजते ना सगळ्यांना? टीईटीचे शिक्षक बंधू भगिनी जे जॉईन आहेत त्यांना समजते ना? माईक अनम्यूट करून हो नाही काही सांगा ना सरांना. हो. ओके, नाही सर. आता बघा, हे वर्गमुळात 10 म्हणजे काय रे? वर्गमुळात 10 म्हणजे एचा वर्ग आहे वजा 2. वर्गमुळात 10 म्हणजे ए. 3 म्हणजे काय? बी आहे. ओके, अधिक 3 म्हणजे काय आहे? बीचा वर्ग आहे. आहे तुमचा का हे वर्ग. सूत्र? हा. या सूत्रानुसार काय तयार होतं रे? ए वर्ग वजा 2ab प्लस बी वर्ग म्हणजे काय असणार आहे? ए वजा बी कंसाचा वर्ग असणार आहे. बरोबर का नाही? मग इथं तुमचं ए काय असतं रे? तुमचं ए आहे इथं वर्गमुळात 10.
ओके, इथं बी काय तुमचं, बी आहे तुमचं 3. ठीक आहे, मग हे विस्तार सूत्र तयार झाले. या विस्तार सूत्रानुसार मी काय लिहितोय, ए वर्ग वजा 2ab प्लस बी वर्ग. याच्या ऐवजी काय लिहितोय, ए वजा बी चा वर्ग लिहितोय. तुमचं ए काय आहे सांगा. ए आहे तुमचं वर्ग वर्ग 10. 10. तुमचं बी काय आहे, बी आहे 3 3. कंसाचा वर्ग. ओके, इथपर्यंत समजले. हो सर. आणि वर्गमूळ, हो. आणि वर्ग आहे, वर्ग आहे, वर्गमूळ आहे, म्हणजे काय होतं रे, वर्गमूळ निघून जाते. ओके, कसं निघून जाते सर, आम्हाला थोडं गणिती भाषेत सांगा. सांगतो, मग गणिती भाषेत सांगतो कसं वर्गमूळ निघून जाते. हे वर्गमुळात 10, हे वजा 3 ला 3, हे वर्गाचे 2. हे वर्गमूळ आहे ना, वर्गमूळ म्हणजे काय असतं रे, 1/2 मूळ असतं, काल आपण बघितलंय, बरोबर का नाही. वर्गमूळ म्हणजे काय, मॅडम समजते ना वनिता मॅडम, वर्गमूळ म्हणजे काय. येस सर. येस सर. 1/2. 1/2 आहे. हे हे बेक के बे बेक बे कॅन्सल झालं. राहिलं काय तुमचं उत्तर, वर्गमुळात 10 वजा 3 राहिलं. कितवा पर्याय सांगा आता मला. तिसरा. ऑप्शन तिसरा. नंबर विद्यार्थ्यांनी चॅट बॉक्समध्ये आन्सर टाकलेला आहे ऑलरेडी. आमच्या विद्यार्थ्यांनी चॅट बॉक्समध्ये आन्सर टाकलेले ऑलरेडी. गुड, शबाश. कळाले का, हा प्रश्न विचारलाय टीईटी पेपर 2018 पेपर सेकंडला. आणि असे प्रश्न आमच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकात सुद्धा आहेत का रे. हो सर. मग काय केलं पाहिजे, टीईटीच्या शिक्षक बंधू बहिणींनी पहिल्यांदा स्कॉलरशिपचं पुस्तक सोडवलं पाहिजे. आणि त्या स्कॉलरशिप पुस्तकाचे जे नोंदणीचं पुस्तक आहे त्याचे रेकॉर्डिंग व्हिडिओ मी ऍपमध्ये दिलेले आहेत, ते बघितलं पाहिजे. मी आज सकाळी दिले. घातांकाचे 6 भाग आहेत, वर्गमूळ, वर्गमूळ, घनमूळ, त्याचे भाग रेकॉर्डिंग मध्ये केले जातात. आधी लाईव्ह मध्ये ठेवले होते, लाईव्ह मधून ते काढून मी रेकॉर्डिंग मध्ये टाकलेत, ते पहा. रिकामा वेळ आपला हा 2 तास झाल्यानंतर तुमचा कमीत कमी 3 ते 4 तास अभ्यास पाहिजे, तर तुम्ही पास व्हाल. बघा, मी काय तुम्हाला फेक प्रॉमिसेस करत नाही, तुम्हाला खोट्या आशा दाखवत नाही. फक्त क्लास केला म्हणजे मी पास होणार का, नाहीये. क्लास सोबत तुमचा अभ्यास सुद्धा असला पाहिजे, तर तुम्ही पास व्हाल. आमच्या स्कॉलरशिपच्या मुलांना तुम्ही सांगत असतो, किती तास अभ्यास सांगतो रे तुम्हाला करायला मी, शाळेचा होमवर्क सोडून मेरिट मध्ये येण्यासाठी. 4 तास. 4 तास. 4 तास. स्कॉलरशिपच्या आठवीच्या मुलांना मी 4 तास सांगतो. मग हे शिक्षक बंधू भगिनी आमच्या टीईटी पास व्हायचंय, त्यांनी कमीत कमी हे 2 तास सोडून त्यांचा घरातलं इतर काम असतील, इतर तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील, त्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत तुम्ही 3 तास वेळ काढला पाहिजे. रात्री 2 तास काढा, पहाटे 1 तास काढा, असं 3 तास काढला पाहिजे, तर तुम्ही पास व्हाल बरं का. कारण नंतर असं नाही सांगत मी, माझा क्लास करा, माझा क्लास करा, तुम्ही पास व्हाल, असं मी खोटं नाही सांगणार तुम्हाला. माझा क्लास करा, माझ्या क्लासमधून तुम्हाला मार्गदर्शन भेटणार, डायरेक्शन भेटणार, मी सांगतोय तसा अभ्यास करा, मग तुम्ही पास होणार. ठीक आहे, तर आपण कोणतेही फेक प्रॉमिसेस करत नाहीयेत. जितकं होते, जितकं शक्य आहे तितकं सांगितलं जातंय. जे होत नाही ते होत नाही, जे काय ते खरं, ते खरं ते करायला सांगितलं जातं, खरं खरं. ठीक आहे, त्यामुळे समजा उद्या मी साताऱ्याला चाललेलो आहे, साताऱ्याला जाणार आहे, त्यामुळे समजा उद्या मला उशीर झाला तर ते तास होणार नाही, जे असेल ते खरं कारण सांगितलं जातं. ठीक आहे, असं आपल्या क्लासला काही सुट्टी वगैरे काही नसते. ज्या दिवशी अडचण आहे, ज्या दिवशी काही काम निघालं आहे किंवा काही अडचण आली तरच आपल्या तासाला काय असते, सुट्टी असते. तर उद्या मी साताऱ्याला जाणार आहे, थोडा कार्यक्रम आहे, उशिराचा कार्यक्रम आहे, 3चा कार्यक्रम आहे, सुटायला 5-6 तर वाजतील, यायला 8 वाजतील मला घरी. त्यामुळे उद्या उद्या तास होईल का नाही ते उद्याच सांगेन मी ग्रुपवर. ओके, हा, आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न सुद्धा आहे तो वर्गमूळ याच घटकातला आहे. हा प्रश्न सुद्धा आमच्या स्कॉलरशिपला असे प्रश्न पडतात. आमच्या स्कॉलरशिप पुस्तकात सुद्धा असे प्रश्न आहेत. लेक्चर एकदा 2x हरीश यांचंच किती 2चा y भाग, 2x 2चा x वा घात अधिक 2चा y वा घात बरोबर 20. तर व x प्लस y बरोबर 6. तर 2चा x वजा y बरोबर किती. हा प्रश्न पडला आहे 2018च्या टीटी परीक्षेला, टीटी पेपर सेकंडला, याच घटकावर. हा घटक थोडा व्यवस्थित करावा की ह्या घटकावर 3-3, 4-4 प्रश्न पडतात. ठीक आहे, या घटकाची चांगली वर्गमूळ, घनमूळ आणि घातांकाचे जे आहेत रेकॉर्डिंग व्हिडिओ ते करा.
तेवढे केले तर तुमचे टीईडीचे मार्क क्लिअर होतील बघा या घटकाचे. ओके, तर असे प्रश्न आमच्या स्कॉलरशिपला पण आहेत. आहेत का रे पोरांनो? हो सर. हो सर. हो सर. छान. आन्सर सुद्धा आलंय. सत्यजितने आन्सर पण पाठवले, सत्यजित काटकरनं. आन्सर करेक्ट आहे सत्यजित. आन्सर थोडं चुकले सत्यजित. आन्सर सत्यजित थोडं चुकलंय बघ. दुरुस्त कर, थोडस चुकलंय. उत्तरापर्यंत पोहोचलेस तू, थोडस दुरुस्त कर सत्यजित काटकर. हा, आता काय दिली तुम्हाला माहिती रे? तर तुम्हाला दिली माहिती काय दिली तर एक्स अधिक वाय ही माहिती दिली आहे. समृद्धी रोंदाईचा आन्सर करेक्ट आहे. बघा आमच्या आठवीची मुलं हे उत्तर गणित सोडवतात फास्ट. किती सेकंदात? 10 ते 20 सेकंदात गणित सोडवतात ते. ठीक आहे, त्यासाठी काय करा, त्यासाठी जे रेकॉर्डिंग क्लास दिले, जे शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांना जे रेकॉर्डिंग क्लास दिले आहेत ते पहा. ठीक आहे, ते रेकॉर्डिंग क्लासमध्ये ह्याच मुलांना शिकवलंय. ह्याच मुलांना शिकवलं आणि तेच मुलं तुमचे हेच मुलं 10 सेकंदात उत्तर सांगतायत ज्यांनी क्लास केलाय त्यांनी. ठीक आहे. हा, तर बघा पहिल्यांदा माहिती आपल्याला काय दिली आहे तर एक्स प्लस वाय बरोबर 6 ही माहिती आपल्याला गणितात दिलेली आहे. यावरून आपण जाऊया. आता बघा, 2चा पहिला घात म्हणजे काय असतं रे? 2चा पहिला घात म्हणजे 2 असतो. बरोबर का नाही? थोडे लक्ष इकडे द्या, लिहून घेण्यापेक्षा लक्ष इकडे माझ्याकडे द्या. 2चा दुसरा घात म्हणजे काय असतं रे? 4 असतं. बरोबर का नाही? 2चा तिसरा घात म्हणजे काय असतं रे? 8. 8 असतं. 8. आणि 2चा चौथा घात म्हणजे काय असतं रे? 16. 16. 16. काय दिलं रे? 2चा एक्स प्लस 2चा वाय वा घात बरोबर 20 आहे. मी कोणत्या संख्या घेऊ म्हणजे 20 बेरीज येईल? 2चा दुसरा घात आणि 2चा चौथा घात. चौथा घात. बर, 2चा चौथा घात घेतला प्लस 2चा दुसरा घात घेतला म्हणजे 2चा चौथा घात म्हणजे काय? 16वा. 2चा 16. दुसरा घात म्हणजे काय? 4 म्हणजे 4. 20. म्हणजे एक्स बरोबर काय आलं रे इथं? 4. एक्स बरोबर 4. 4 16. बरोबर इथं. आणि y बरोबर 2. 2. हे जी कंडिशन दिली या कंडिशन मध्ये बसतं का हे? एक्स प्लस वाय बरोबर 6 या कंडिशन मध्ये बसतं हो का हे? बसतं. हो. बसतं. मग सोडवा. 2x वजा वाय बरोबर किती? 2. एक्स बरोबर काय आले तुमचं? 4 आले. वजा वाय किती आहे? 2 आहे. 4 म्हणून 2 गेले 2. 2चा वर्ग किती आहे? 4. आन्सर किती तुमचं? 4. समजलंय का सगळ्यांना? हो सेम टू सेम प्रश्न आहे बघा आपल्या स्कॉलरशिपचा. सेम टू सेम असा प्रश्न आहे. त्यामुळे परत सांगतोय, स्कॉलरशिपचे पुस्तकं सोडवा. हे जे सिम्प्लिफिकेशन घटकाचे जे उदाहरण आहेत ना, हे सगळे आमच्या स्कॉलरशिपला आहेत बरं का. सगळे आहेत आमचे. तर स्कॉलरशिपचे प्रश्न सोडवा सगळ्यांनी. लिहून घेतलं सगळ्यांनी? हो सर. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न 1/2 वजा 5/8 भागिले. सर एक सेकंद मागचं हे दाखवा ना, स्क्रीनशॉट घ्यायचा होता क्वेश्चनचा. नाही आता गेलं बरं, आता घेता येत नाही आपल्याला. इरेज केले मी आता. रेकॉर्डिंग व्हिडिओ तुला पाहता येईल उभी. ओके. ओके. हॅलो शारेन, तुला एक 15-20 मिनिटांनी मी फोन करतो, तासात आहे. ओके, गुणिले ओके. हा प्रश्न सोडवायचा. पर्याय देऊ का तुम्हाला? पर्याय घ्या. पहिला पर्याय आहे, पर्यायकडे बाजूला देतो. चौथा पर्याय आहे 0.24. ओके, सोडवायचंय. काय आता ही पदावली दिली आहे, ही पदावली सोडवायचंय. ठीक आहे, पदावली सोडूया पहिल्यांदा. 1/1/2 म्हणजे किती रे?
1 गुणिले 2 अधिक 1 भागिले 2 3/2. म्हणजे काय ना 3/2. 3/2. 3/2 वजा 5/8 भागिले आहे. भागिले म्हणून काय करायचं, जसं भागिले अपूर्णांकाचा भागाकार असतो त्यावेळेस जो दुसरा अपूर्णांक आहे त्याची गुणाकार व्यस्त घ्यायचं. उलट करा. गुणाकार व्यस्त म्हणजे काय, गुणाकार म्हणजे भागिलेच्या जागी गुणिले चिन्ह लिहायचं आणि छेद आहे तो अंश अंश आहे तो छेदात घ्यायचा. श्रेया माईक म्यूट ठेव, तुझा घरातला आवाज येतोय. गुणिले सर खूपच आहे. काय म्हणला, नाही माईक दुसरी म्यूट. श्रेया आहे, दुसरी श्रेया आहे. श्रेया मते नावाची एक विद्यार्थिनी आहे. एका नावाच्या खूप विद्यार्थी झालेत आपल्याकडे. हा 0.24. ओके. आता हे पहिल्यांदा कंस सोडूया. 4 1 4, 4 दुनी 8. ओके, इथे काय राहिलं 5/2 राहिलं. ठीक आहे. 3/2 वजा कंसात काय राहिलं आता 5/2 राहिलं. 5/2 गुणिले 0.24. आता ही जी पदावली आहे या पदावलीत पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला, पहिल्यांदा वजाबाकी करावी लागेल तर पहिल्यांदा आपल्याला गुणाकार करावा लागेल. गुणाकार. गुणाकार करावा लागतो. 3/2 ला 3/2 वजा 0.24 ला भागा, बे 1 बे 0.12 भाग बसतो. ओके, मग 5 गुणिले 0.12. 3/2 म्हणजे किती रे, 3/2 म्हणजे 1.5. 5 गुणिले 0.12 म्हणजे काय, 12×5 = 60. दशांश किती अंकानंतर, दशांश 2 अंकानंतर म्हणजे 0.6. 3/2 म्हणजे 1.5. 1.5 वजा 0.6 करावा जावा की 0.9 तुमचा आन्सर आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. 4 बॉक्स मध्ये बऱ्याच मुलांनी उत्तर टाकलेलं आहे. त्यांनी टाकलेलं सर उत्तर 0.60 घ्यायचं का 0.6 घ्यायचं? 0.6 घ्यायचं. कारण पॉईंटच्या पुढे तुम्ही एखादा अंक आहे 9 पर्यंत, त्या अंकाला किंमत असते, शून्याला किंमत नसते. ठीक आहे. समजा 0.6 0 0 0 असे किती शून्य आले तर त्या शून्याला किंमत नाहीये, 0.6लाच किंमत असते. ओके, हो. चालेल हा प्रश्न सगळ्यांना. हो सर. हो सर. आपला अपूर्णांक दशांश अपूर्णांक हो, सर. अपूर्णांक या घटकामध्ये 8वी स्कॉलरशिपला अशी उदाहरण आहेत बघा, आहेत का. हो. हो सर. मग हे हो, सर. हे जो पेपर दिसतोय, हा हा प्रश्न विचारलाय टीईटी परीक्षा 2017ला पेपर फर्स्टला. हा प्रश्न विचारलाय 2017ला टीईटी एक्झाम पेपर फर्स्ट म्हणजे 1ली ते 5वीला शिक्षक होण्यासाठी ज्याला शिक्षक व्हायचे त्या शिक्षक बंधू भगिनीसाठी हा पेपर प्रश्न निघालेला आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही टीईटी द्यायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, पहिल्यांदा तुम्ही 8वी स्कॉलरशिपचं गणिताचं पुस्तक सोडवलं पाहिजे, नंतर तुम्ही टीईटी पास व्हाल. सगळे प्रश्न त्यातलेच पडतात आहे का नाही, अरे खरंय का. हो सर. ठीक आहे, आपण जरा पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न, जर 2m अधिक 2n बरोबर 36 व m अधिक n बरोबर 7 तर 2m वजा n बरोबर किती. हा प्रश्न विचारलाय टीईटी 2017 पेपर सेकंडला. आत्ताचा पण प्रश्न सोडवलाय का, सोडवा बरं तुम्ही, ट्राय. काय दिली तुम्हाला माहिती, आपण सोडूया, तुम्ही पण सोडवा मी पण सोडवतो. हा हा आपल्याला माहिती दिली m+n बरोबर 7 दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर काय दिली आपल्याला माहिती, 2चा m वा घात अधिक 2चा n वा घात बरोबर 36 दिलेला आहे.
ह्या दोन गोष्टी आपल्याला माहिती माहिती सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. मग आता काय आहे मुलांनो, तर दोनचा पहिला घात केला तर 2 येते, 2चा वर्ग केला तर 4 येते, 2चा घन केला तर 8 येते. बरोबर का नाही? 2चा चौथा घात केला 16 येतो, 2चा 5वा घात केला 32 येतो. ठीक आहे. आता बघा मग, जर जर मी 2चा 5वा घात म्हणजे असा आहे, 2चा m वा घात अधिक 2चा n वा घात, 2चा n वा घात बरोबर 36 असं दिलंय. ठीक आहे. तसं 2चा 5वा घात अधिक 2चा n वा घात म्हणजे काय, 2चा दुसरा घात जर घेतला मी तर 36 होईल का रे आपला? हो सर. 2चा हो सर. दुसरा घात 2चा 5वा घात किती आहे? 32 आहे. 32. सर 2चा 5वा घात 32. मग तुमचं m बरोबर काय आलं? m बरोबर काय आलं सांगा? m बरोबर 32. बरोबर 30. 5. 5 n बरोबर 4. n बरोबर आणि 4. n बरोबर 4. n बरोबर n बरोबर 2. कसं येईल? 2 येईल. m प्लस n बरोबर 7 येतं का तुम्हाला? हो सर. हो येतंय सर. हो येते. येतंय सर. 2चा m वजा n 3 सर. 3 येईल सर. m किती आहे तुमचं? m आहे 5. 5 वजा 2, 2चा घन, 2चा घन किती आहे? 8. उत्तर काय असणार आहे? 8. 8. जे हे विद्यार्थी हा क्लास युट्यूबला पाहणार आहेत त्यांना जर आमचा टीईटीचा क्लास जॉईन करायचा असेल तर खाली हा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. ओके. हा. आणि हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा टीईटी स्कॉलरशिप बेनिफिटचा क्लास करण्यासाठी. कळले हा प्रश्न सगळ्यांना? हो सर. हो सर. चला. मग या प्रकारचा प्रश्न टीईटीला वारंवार विचारतात. हा प्रकार फिक्स परीक्षा पडू शकतो 2024 ला सुद्धा. ठीक आहे. अजून एक प्रकार वारंवार विचारतात तो सुद्धा घेऊया. ए बरोबर घनमुळात 4, बी बरोबर चौथे मुळात 5 आणि सी बरोबर वर्गमुळात 3. तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असा प्रश्न झालाय बघा. आता झालाय का? सेम प्रश्न आता झालाय बघा. सत्य आहे. हो सर. पर्याय देतो मी. पहिला पर्याय आहे सी मोठा आहे ए मोठा आहे बी. दुसरा पर्याय आहे सी मोठा आहे बी मोठा आहे ए. दुसरा पर्याय आहे ए मोठा आहे सी मोठा आहे बी. चौथा पर्याय आहे बी मोठा आहे ए मोठा आहे. ठीक आहे. हा प्रश्न विचारलाय 2017ला टीटी एक्झामला पेपर सेकंड म्हणजे ज्यांनी बीएससी बीएड केलेलं आहे आणि जे भविष्यात 6वी ते 8वीला मॅथ सायन्स साठी शिक्षक होणार आहेत आणि त्यांना जर शिक्षक व्हायचं असेल तर ही पात्रता परीक्षा पात्र व्हावी लागते, क्वालिफाय व्हावी लागते. त्यांना हे गणित यावं लागतं पात्र होण्यासाठी. जर असे शिक्षक जर आले तर आमच्या मुलाचं किती कल्याण होईल. ते ऑल विषय ऑलराऊंडर असणार. त्यांना मराठी येणार, त्यांना इंग्लिश येणार, त्याला विज्ञान येणार, त्याला मॅथ येणार, आहे का नाही? आणि ही शिक्षक पात्रता परीक्षा खूप चांगली आहे. पहिल्यांदा शिक्षक पात्रता परीक्षा ही 2013ला त्या पहिल्याच परीक्षेत मी पास झालेलो होतो पहिल्यांदाच. त्यावेळेस माझं शिक्षण चालू होतं. माझं 21 वर्ष होतं. माझं बीएड चालू होतं त्यावेळेस. मी पास का झालो तर मी स्कॉलरशिप कंटिन्यू अभ्यास करायचो. त्यावेळेस मी शिकवत नव्हतो, अभ्यास करायचो. बसल्या स्कॉलरशिपची उदाहरण सोडवत बसायचो. पुस्तक घेऊन जायचो बीएड कॉलेजमध्ये माणसं सोडवत बसायचो. त्याचं एकच की पॉईंट आहे, स्कॉलरशिपचं गणित सोडवा तुम्ही पास व्हा. ठीक आहे. आता ही पद्धत माहिती तुम्हाला सोडवायची. ओके. आता एचा काय आहे रे? घनमुळात चौथा घात आहे. ओके.
अनुष्का कुलकर्णी माईक म्यूट ठेव. याचं काय घनमुळात 4 आहे. ओके. त्यानंतर बीचं काय आहे रे, बीचं चौथं मूळ आहे बीचं. आणि सीचं काय आहे, सीचं आहे वर्गमुळात 3 आहे. आता काय करता येईल म्हणजे सर्वांचं आपल्याला कॉम्बिनेशन करता येईल आणि हे जे वर्गमूळ आहेत किंवा हे जे तिसरं मूळ आहे चौथं मूळ आहे निघून जाईल. ठीक आहे. आता मी काय करतोय, मागच्या वेळेस आपण काय केलं होतं, पहिले एक्झाम्पल जे आमचे टीईटीचे बंधू भगिनी त्यावेळेस जॉईन झाले नव्हते त्यांना मी लिंक पाठवायचं विसरलो होतो. हा पहिला एक्झाम्पल सारखं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता मी एचा जर एचा घन केला, जर घन केला तर बीचं जे व्हॅल्यू आहे चौथ्या मुळात 5, तर याची व्हॅल्यू मिळणार नाहीये. त्यामुळे एचा घन बीचा घन सीचा घन करून आपल्याला चालणार आहे की इथं नाही चालणार. मग घनापेक्षा मोठी मोठी व्हॅल्यू करावी लागणार आहे आपल्याला इथं. ठीक आहे. मग मी काय करतोय, एचा 6वा घात करतोय. एचा 6वा घात, एचा 6वा घात म्हणजे काय होतं, ही जी व्हॅल्यू आहे घनमुळात 4 याचा 6वा घात होणार. घनमुळात 4 म्हणजे काय असणार आहे, तर वर्गमुळात. ओके. हे 4 घनमुळात 4 म्हणजे काय असणार आहे, याचा 6वा घात गुणिले 1/3. ओके. 3 1 3, 3 2 6. ओके. काय राहिलं, 4चा वर्ग राहील इथं. एचा 6वा घात म्हणजे काय आलं, 4चा वर्ग म्हणजे 16 आलं. हे समजलं सगळ्यांना, एचा 6वा घात कसं आलं ते. हो बिडवे सर. मॅडम समजले ना, बिडवे मॅडम हो समजले सगळ्यांना. हो सर. आता हो बघा सर. बीचा कसा भागात करायचा. ठीक आहे. हे चौथे मूळ, 5चे चौथे मूळ, त्याचा सुद्धा आपण 6वा घात करतोय. ठीक आहे. बीचा 6वा घात बरोबर 5, 5चा किती मूळ आहे, 6वा घात किती मूळ आहे, चौथं मूळ 1/4. ओके. बीचा 6वा घात बरोबर तिथे भाग जातो बघा, बे दोन्ही 4, बे त्रिक 6. ओके. म्हणजे काय, 5चा 302, 5चा 302 म्हणजे 5चा घन छेद 2. मला 5चा घन म्हणजे काय असणार बघा. तर सर ह्याला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, ह्याला आपण एक वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे कसं लिहू शकतो, बीचा 6वा घात 5चा घन कंसाचा 1/2 असं लिहू शकतो का मी. हो सर. हो हो सर. सर. ओके. बीचा 6वा घात बरोबर, आणि हे 1/2 आहे ना, याचं मूळ किती आहे, घातांक किती आहे, 1/2 आहे. म्हणजे याचा अर्थ काय रे, हा सर्व 5चा वर्गमूळ आहे. असं लिहू शकतो का. हो सर. 5 गुणिले 5 याचा घातांक 1/2 आहे. याचा अर्थ काय, ह्या सर्व संख्येचं वर्गमूळ आहे. हा. मग आता ह्या शेजारच्या वर्गमूळात 5 गुणिले वर्गमूळात 5 काय येतं, 5 येतं. आणि वर्गमूळात 5 जसं राहतं. बीच्या 6व्या घाताची व्हॅल्यू काय आली तुम्हाला, कशी आली ते. टीईटीचे शिक्षक बंधू भगिनी व्हॅल्यू काय आली. खूप जणांनी आन्सर टाकले बाबा चॅट बॉक्स मध्ये, मी अजून चॅट बॉक्स ओपन करून बघितलाच नाही. खूप जणांनी आन्सर दिले चॅट बॉक्स मध्ये. ओके. बघूया काय उत्तर येते ते. ठीक आहे. आता सीचं बघूया. सी सी बरोबर काय दिले तुम्हाला, वर्गमुळात 3. त्याचं काय करायचं, सीचा 6वा घात करायचा आहे. वर्गमुळात 3 6वा घात, वर्गमुळात 3 म्हणजे काय रे, 3 6वा घात आहे. वर्गमूळ म्हणजे 1/2, बे एक बे, बे त्रिक 6 म्हणजे काय आलं, 3चा घन आला. हा. सीचा 6वा घात म्हणजे 3चा घन, सीचा 6वा घात म्हणजे 3चा घन किती आहे, 27 आला. ओके. आता माझ्या कोणतं सत्य विधान आहे, कोणती संख्या मोठी आहे सगळ्यात, सीचा 6वा घात मोठा आहे. सी. आता कोणता मोठा आहे, सी. ए चा 6वा घात. सी. ए आणि नंतर बी. ए आणि नंतर बी. व्हेरी गुड. एचा 6वा घात मोठा आहे. नंतर कोणता आहे, बीचा 6वा घात मोठा आहे. 6वा घात जसे मोठे तसं ती संख्या सुद्धा मोठ्या असतात. सी मोठी आहे, ए मोठा आहे, बी मोठा आहे. उत्तर काय येणार आपलं, पर्याय क्रमांक एक. एक.
सॉरी 1 येणार, 1 सॉरी, मग 1 येणार. सर बोला. आपण जर चारचा घन 3, पाचचा 4 आणि 3चा स्क्वेअर 2 जर केला तर उत्तर 4 येतंय. नाही नाही, तसं नाही येऊ शकत. काय व्हायला पाहिजे माहितीये का, प्रत्येक संख्येचं, प्रत्येक एबीसी आहे ना, त्याची समान व्हॅल्यू असली पाहिजे. एचं वेगळं केलं, बीचं वेगळं केलं, सीचं वेगळं केलं, असं नाही करता येत आपल्याला. मी काय केलंय, एचा पण 6 भागात केलाय, बीचा पण 6 भागात केलाय, सीचा पण 6 भागात केलाय. ओके, सर्वांना इक्वल लेवल आणले, इक्वल लेवल आणून कम्पेअर केले. ओके, इक्वल लेवल आणलं पाहिजे तरच कम्पेअर होतं, त्यामुळे चौथा पर्याय नाही येऊ शकत. ओके, हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे बघा. हा प्रकार सलग 2 वर्ष पडलाय, 2024 सुद्धा हा प्रकार पडू शकतो. ठीक आहे, त्यामुळे चांगली तयारी करा. ओके, या प्रकाराची. चला, आजचा शेवटचा प्रश्न घेऊया. टीईटी पेपर फर्स्टला विचारलेला, 1ली ते 5वी शिक्षक होणाऱ्या शिक्षक बंधू भगिनीसाठी विचारलेला प्रश्न. आजचा शेवटचा प्रश्न, वजा 0.25 अधिक वजा 0.5 गुणिले 2/5 भागिले 4/5. ओके, पर्याय देऊ का याची तुम्हाला? हो सर. पहिला पर्याय आहे वजा 25, पर्याय आहे वजा 39. ओके, समजलंय सगळ्यांना? तर तुम्ही अजून समजून सांगितलंच नाही. काही नाही, पदावली सोडवायचं आहे. पदावली सोडवली की उत्तर येणार आहे. ठीक आहे, हा, उत्तराचे पर्याय पण दिले, तर आपलं उत्तर कसं पाहिजे ते. ओके, सोडूया आपण. ओके, वजा 0.25 अधिक वजा 0.5 गुणिले 5 दोन्ही 10. मी आता तोंडी करतोय बरं का, तोंडी करतोय, हे बघा. 12/5. हे 2, 5 दोन्ही 10, 10 आणि 2 12, 12/5 भागिले 4/5. ठीक आहे, पुढली स्टेप आपण लिहूया. वजा 0.25 अधिक वजा 0.5 गुणिले, पहिल्यांदा भागाकार करा, 12/5. आता अपूर्णांकाचा भाग करायला मग काय करावं लागेल, 5/4. दुसऱ्या अपूर्णांकाचे गुणाकार व्यस्त करावा लागेल. 5/4. 5/4. 5 1 5 कॅन्सल, 4 1 4, 4 3 12. ओके, वजा 0.25 अधिक वजा 0.5 गुणिले 3. हा प्रश्न विचारला आहे टीईटी 2014 पेपर फर्स्ट साठी, पेपर फर्स्ट. ओके, सोडवा आता, आधी गुणाकार सोडवा पहिल्यांदा. वजा 0.25, 0.5 गुणिले 3 काय येतं रे, वजा 5 3 15, 1.5 येतं. आता दोन्ही संख्या निगेटिव्ह आहेत, वजा वजा आहेत. दोन्ही संख्या ऋण असतील तर त्यांची काय होते, बेरीज का वजा बाकी, बेरीज. ऋण चिन्ह येतं. 1.5 बेरीज करा, आपलं गरीबासारखं करून दाखवतो बेरीज मी. 1.75. छान. 1.75.
बेरीज 5ला 5 काहीच नाही. 5 आणि 2 7, पॉईंटला पॉईंट, एकला एक, -1.75. इतका सोपा प्रश्न विचारलाय टीटी पेपर फर्स्टला. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 12 जणी मला चॅट बॉक्समध्ये आन्सर सांगितलंय. छान. सर बोला. जिथं -0.25 प्लस -0.5 गुणिले 3च्या खाली आपण 1 नाही लिहिलं तरी चालतंय ना? 3च्या खाली 1 नाही लिहिलं तरी चालतंय ना? हो, चालतं चालतंय. म्हणजे छेदस्थानी जर एक असेल, लिहिला काय नाही लिहिला काय काही फरक पडत नाही. म्हणजे एखाद्या संख्येचे छेदस्थानी काहीच नाही म्हणजे काय असतं, एक असतो नेहमी. नेहमी काय असतो, एक असतो. कळालंय? ठीक आहे. आजचे प्रश्न आपण इथं थांबूया. 9 वाजेला एक 5 मिनिट कमी आहेत. ठीक आहे. आपण उद्या परत घेऊया. उद्या थोडा मला वेळ होऊ शकतो कदाचित साताऱ्यावर येण्यासाठी. त्यामुळे उद्या मी क्लासबद्दल ते उद्याच सांगेन मी. ठीक आहे. कदाचित उद्या क्लास रद्द सुद्धा होऊ शकतो. ओके. उशिराचा कार्यक्रम आहे, कारण आमच्या विद्यार्थ्याला आदर्श विद्यार्थी पुरस्कार भेटलेला आहे आणि आदर्श विद्यार्थ्याला घेऊन पुरस्कार घेण्यासाठी मला जायचं आहे. कार्यक्रम 3ला चालू होणार आहे. तुमचा कार्यक्रम 3 ते 5 6 पर्यंत जर चला तर मला यायला 8 9 वाजतील. ठीक आहे. त्यामुळे उद्याचे एक दिवस अडचण आहे. अडचण थोडी सांभाळून घ्या. असं आपण सुट्टी देत नाही. सुट्टी दिवशी अशी काही अडचण आली तरच आपल्या क्लासला सुट्टी असते. जे आमचे टीईटीचे शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी सांगतोय. आमच्या स्कॉलरशिपच्या मुलांना माहीतच आहे का नाही. सांगताना सांगतो मी महिन्यातून 16 दिवस क्लास घेईन, पण घेताना 20 22 23 20 25 दिवस घेतो का नाही. सुट्टी नाही देत अजिबात. हा. आणि दिवाळी सुट्टीत सुद्धा आपले क्लास होतील, काळजी करू नका. दिवाळी सुट्टीत सुद्धा 1 2 3 दिवस सणातरी सोडून किंवा सणा दिवशी पण घेऊ, फक्त फटाक्याचा आवाज नाही आला पाहिजे. हा. तुमच्याकडून पण माझ्याकडून पण. हा. आपण थांबूया. सर मी ऍपवरच पैसे भरले. हो, चालेल चालेल. हो. बरोबर बोल, काय बोलतो ते सर. बोला सर, मला लिंक नाही मिळत. झूमची लिंक ऍपवर कधीपासून येणार आहे? अजून झूम आपलं इंटिग्रेट झालं नाही आणि आपले सर्व बाकीचं कसं करायचं? हा, त्यामुळे आपण थांबलोय त्यासाठी. झूमचं इंटिग्रेशन ऍपशी चालू आहे. डेव्हलपर्सला जे इंजिनियर्स आहेत डेव्हलपर्स त्यांना सांगितलेलं आहे. त्यांचं पण काम झालं आणि आपले अजून सर्व विद्यार्थी ऍपवर आलेले नाहीयेत. मी काल काल का परवा दिवशी PDF पाठवली आहे सर्व विद्यार्थ्यांच्या नावांची. ठीक आहे. मग त्यांना ती लिंक नाही जाणार ना, त्यामुळे थोडा अजून लागूया थोडा वेळ. ओके. बाकीचं रेकॉर्डिंग वगैरे ऍपवर येते सगळं बघा. ओके. मराठीचं रेकॉर्डिंग मराठी व्याकरणमध्ये येते. मराठी व्याकरण कुठं आहे? सरळ सेवा. सरळ सेवा या टॅबमध्ये मराठी व्याकरण आहे, त्यामध्ये येतं मराठीचं रेकॉर्डिंग. इंग्लिशचं रेकॉर्डिंग इंग्रजी व्याकरणमध्ये येतं. बाकीचं गणित बुद्धिमत्ता स्कॉलरशिप व NS मध्ये येतं आणि TET मध्ये सुद्धा येतं. TET मध्ये सगळेच विषय येतात. मग मराठी, विज्ञान, सामाजिक शास्त्र सगळे विषय येतात. ओके. NS मध्ये सामाजिक शास्त्र विषय येऊन जाईल. विज्ञान 8वीचं असेल तर ते NS मध्ये येऊन जाईल. थांबूया आपण. आजचा तास कसा वाटला? प्रतिक्रिया कोण देईल का? TETचे शिक्षक बंधू भगिनी प्रतिक्रिया घेत जाऊ आपण. ज्योती मॅडम द्याल का प्रतिक्रिया? ज्योती मॅडम, योगिता मॅडम, सोनल मॅडम, TETचे कोण कोण आहेत दिसत आहेत? किंवा स्कॉलरशिपचे कोणीही द्या. स्कॉलरशिपचे विद्यार्थी दिले तरी चालेल प्रतिक्रिया. व्हिडिओ ऑन करून प्रतिक्रिया दिली तर अधिक चांगलं होईल. सर हा, बोला. प्रतिक्रिया द्या. हा. आजचा क्लास खूप छान झाला. बर बर बर. आमचं रिव्हिजन झालंय. रिव्हिजन झालं ना तुमचं? हा. तुमचं अख्खं मॅथ रिव्हिजन होणार आहे. तुमचे जे मॅथचे घटक झाले नाहीत शिकवून वाजून ते सुद्धा थोडं फास्ट होणार आहेत. तुम्हाला डिटेलमध्ये पुन्हा शिकवणारच आहे. तुमचा एक्झाम लांबले बरं का. त्यामुळे तुमचा क्लास 12 महिन्याचा 10 महिन्याचा जो आपण क्लास गृहीत धरला होता तो लांबणार आहे तुमचा क्लास. 10 महिने आपण स्कॉलरशिपला अंदाज पकडला होता तो वाढणार होता. 12 14 महिने काय होईल काही सांगता येत नाही. काय आणि होईल सर क्लास घेऊ. हा, बोला. NMMS ची परीक्षा कधी आहे? ती लांबली आहे परीक्षा, सांगता येत नाही. जानेवारीमध्ये होईल, फेब्रुवारीमध्ये होईल. लांबली आहे परीक्षा. आपण थांबूया.